मित्रांनो, बिग बॉसच्या घरामधून आलेली सगळ्यात मोठी बातमी आणि धक्कादायक बातमी आहे ती तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल ते आपल्या या व्हिडिओमध्ये नक्कीच ते सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे सगळी जे काही घडामोडी झाल्या त्यावरती मी बोलणार आहे. ते व्हिडिओ स्किप करू नका, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जे काही रुचिता आणि विशालचं चालू आहे त्यावेळेस रुचिता डायरेक्टली मन मोकळे करून बोलते की माझ्या मनात तुझ्याबद्दल भरपूर काही आहे, तू मला आवडतोस, पण पुढचे मग किती काय विचार करायचंय, तू किती वयाने मोठा आहे तिला याचा काही फरक पडत नाही, दुसरे काय विचार करतील काय नाही याचा बिलकुलही फरक पडत नाही. पण एकीकडे विशालला जे काही कळालं, जे की संस्कृतीनं बाहेरून सांगितलं होतं की बाहेर तुझी चर्चा वेगळ्या प्रकारे चालते आहे, 15 वर्षाचा डिफरन्स असून तू तिच्या बरोबर ती असं बोलतोस, तुझे लिप्स सेक्सी आहेत असं बोलतोस, त्यावरून विशालला वाटतं की मी कुठेतरी माग खचल्या गेलोय. त्यामुळे तिला रूडली बोलतोय की की आपलं आता काही होऊ शकत नाही वगैरे वगैरे बोलतो तिला. त्यामुळे रुचिता खूप दुखावते आणि विशाल डायरेक्ट बोलतो, जोपर्यंत शो मध्ये तू आहेस आणि शो मध्ये मी असेल तोपर्यंत मी तुला बोलणार नाही. एवढंच बोलल्यावरती रुचिताला रागे रागे विशालने चावी फेकून दिली. ती चावी आता कोण घेतली ते माहिती नाहीये, पण पुढे तुम्हाला सांगतो. रुचिता डायरेक्टली बाल्कनीतून खाली येते. खाली आल्यावरती ती राखी भेटते तिला, राखीला आपलं दुःख सांगते. राखी बोलते की हा गेमचा पार्ट आहे, हिचं सगळं असं काही होत असतं, एवढं मनावर घेऊ नको. तरी राखीचं बोलल्या बोलल्यात रुचिता रडत होती, कारण रुचिताचं मन दुखावलं होतं. हे दुखावलेल्या मनामध्ये तिचं इतके अश्रू गेले आणि इतकं ती पूर्ण प्रेशरलाइज झाली, त्यामुळे ती जाग्यावरच बेहोश झाली. तितक्यातच ती बेहोश झाल्या झाल्याच राखी किंचाळली आणि विशाल रुचिता पडली एवढाच आवाज म्हणजे घुमत होता मित्रांनो. तर या आवाजामुळे घरातले जेवढे काही सदस्य आहेत सगळेच तिथं आले. कुणी उचलून घ्यायचा प्रयत्न करतंय तर कुणी पाणी आणण्याचा प्रयत्न करतंय मित्रांनो. तर इथेच रुचिता आता मेडिकल रूम मध्ये आहे. तर आज काही होईल बिग बॉस मध्ये, त्यामध्ये ती सहभाग होईल की नाही हे काही कदाचितच माहिती नाहीये. बघू आता पुढच्या भागात आपल्याला कळेलच. त्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर रुचिता लवकरात लवकर बरं हो हीच आपली सगळ्यांची इच्छा. धन्यवाद.